राधे राधे मित्रांनो, मी आहे प्रशांत आणि पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती बंटी लाईफस्टाईल. तर मित्रांनो, खूप टायमानंतर मी ब्लॉग काढत आहे आणि हा ब्लॉग काढण्याचं कारण पण तुम्हाला सांगतो. रिसेंटलीच मी माझी बाईक जी आहे रिपेअर केली. इव्हनली 1 वर्ष झाला माझा ऍक्सिडेंट होऊन. डिसेंबरमध्ये 2022 मध्ये माझा ऍक्सिडेंट झालेला होता. ठीक आहे, डिसेंबरमध्ये 4 ते 5 महिने मी बेड रेस्टवरती होतो. त्यानंतर हळूहळू रिकव्हर व्हायला टाईम लागला होता. तर आता जे काय आहे दिवाळीच्या आसपास म्हणजे लक्ष्मीपूजनच्या अगोदरच मी माझी बाईक रिपेअर केली. त्यानंतर बाईक रिपेअर केल्यानंतर मेन तर हे होते की मला हेल्मेट परचेस करायचं होतं. त्याचबरोबर रायडिंग गिअर्स थोडेफार काय असेल तर त्यात मी परचेस केला हेल्मेट आणि हँड ग्लव्स. ठीक आहे, तर जे मी बाय केलेलं आहे ते आहे एक्झॉरचं एपेक्सचं जे आहे ब्लॅक ग्लोसीमध्ये मी परचेस केली. Looking for a better place, not to stay alone. Gain our trust and you chose to break it. Ask for truth but you only fake it. Thought you said what we had was sacred. It's all lies, all lies. I was broken and isolated. मी तर जास्त करून मी तर मागवलेलं होतं एक्झॉर एफएक्स X2 जी पण स्काय ब्लू कलरमध्ये होतं. पण इव्हनली त्यांच्याकडं जे काय असेल संपलेले असेल स्टॉकमध्ये नसेल किंवा त्या साईजमध्ये नसेल, तर त्यामुळे जे आहे मला त्यांनी प्रोव्हाइड केलं जे आहे ब्लॅक ग्लोसीमध्ये. ठीक आहे, हे पण भारी आहे आणि याचे खूप खास फीचर्स आहे. आणि जे आहे एपेक्सचंच का मी हेल्मेट बाय केलं. बरेच बाकीचे ब्रँडेड जे आहे हेल्मेट पण आहे, जसं काय ॲक्सिस झालं, NT झालं, असे चांगले मार्केटमध्ये हेल्मेट आहे ब्रँडेड. तर त्यात मी एपेक्सच का चूज केलं. याच्या स्पेसिफिकेशन्स फ्युचर्सबद्दल बोलायचं ठरलं तर याचा मला खास तर त्याचा एरोडायनॅमिक शेप आवडलेला आहे. ठीक आहे, मेन तर हे त्याचा एरोडायनॅमिक शेप आहे. तर यात एक्स्ट्रा फीचर्स काय आहे ते तुम्हाला सांगतो. यात जे आता जे तुम्ही वायझर बघता हे ब्लॅक स्पोकमध्ये, ओनली याचं जे ओरिजिनल आहे ते तुम्हाला दाखवतो. हे त्याचं आहे ओरिजिनल जे आहे वायझर. ठीक आहे, ट्रान्सपरंट. तर यात पण सांगतो तुम्हाला काय फीचर्स आहे. यात तुम्ही आतमध्ये बघताय जी आहे फ्रेम आहे एक. ठीक आहे, ही फ्रेम आहे अँटी फॉगची फ्रेम आहे. म्हणजे तुम्ही पावसाळा असो किंवा हिवाळा असो, त्यात तुमच्या वायझरमध्ये जे काही वाफ जमा होते त्यामुळे तुम्हाला क्लिअरली विजिबिलिटी होत नाही राईड करताना, नाईटला असो किंवा डेला असो. तर ही जी फ्रेम आहे अँटी फॉग फ्रेम आहे, त्यामुळे इथे पूर्णपणे बघताय तुम्ही वाफ जमा होत नाही. ठीक आहे, तर तुम्हाला इथून क्लिअरली विजिबिलिटी होते. पुढचं काही तुम्हाला राईड करताना क्लिअरली दिसतं. आणि त्याचबरोबर मी जे आहे त्यात ही जी ब्लॅक स्मोकची जी वायझर आहे हे मागवले ते एक्स्ट्रामध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला जर घ्यायला गेला तर तुम्हाला हेच जी आहे वायझर दिलं जाईल ट्रान्सपरंट. पण तुम्हाला परचेस करायचं असेल तर त्यात बरेच कलर आहे. ब्लॅक स्मोक असो, रेनबोमध्ये असो किंवा इतर बरेच असे कलर्स आहेत. आणि त्यात यात इकडे एक्झॉरचं ब्रँड आहे. ठीक आहे, हे ब्लॅक ग्लोसीमध्ये आहे हेल्मेट. तसेच तुम्हाला बरेच असे कलर व्हरायटी यात बघायला मिळेल. खूप सारे आहे. मी जे मागवलं मुळात मला ते मिळालंच नाही. मी ऑनलाईन जे आहे शॉपवरून, केरळच्या शॉपवरून मागवलेलं होतं. पण त्यांच्याकडे नसेल बहुतेक अवेलेबल तो स्टॉक किंवा त्यांनी मला हे ब्लॅक स्मोकमध्ये प्रोव्हाइड केलं. तर मी हे वायझर खोलतो. वायझरमध्ये तुम्हाला दाखवतो की हे बघा, आता हे वायझर आहे. हे ओपन केले काय, इथे अजून तुम्हाला सन्स गॉगल दिले जातात. जेव्हा उन्हामध्ये आपण बाईक राईड करतो तेव्हा हे प्लेन वायझर असलं का, तर त्यामध्ये त्यांनी एक्स्ट्रा जे आहे सन ग्लासेस दिलेला आहे. ठीक आहे, इथेच स्विच आहे पुढे मागं करायचं. ठीक आहे, तेव्हा वरती पुढे मागं होते अशा प्रकारे. ठीक आहे, आणि इथे एअर पास होतो. ठीक आहे, हे जे लॉक्स आहे तिथून एअर पास होतो. आणि वरती पण बघाल, वरती पण जे आहे याचे एअर पासचे आहे. शेपच असा बनवलेला आहे. हे ओपन आहे आणि क्लोज आहे. हे ओपन क्लोज अशा प्रकारे हे जे हेल्मेट आहे. यात आतमध्ये बघाल कुशन्स बघताय तुम्ही. हे कुशन्स बघताय तुम्ही आतमध्ये. जे डिटॅचेबल आहे, म्हणजे तुम्ही काढू पण शकता आणि वॉश पण करू शकता. पण तुम्ही बघताय खूप कम्फर्ट आहे. पिन लॉक सिस्टीम दिलेली आहे. यात जी पिन लॉक सिस्टीम आहे तुम्ही म्हणजे डायरेक्ट
जे आहे काढू नाही शकत तिला, म्हणजे काढायची ठरली तुम्हाला पूर्ण पट्टी खोलावं लागेल. अशा प्रकारे लॉक आहे, पिन लॉक सिस्टीम दिलेली आहे, जेणेकरून तुमचा ॲक्सिडेंट होतो, बाईक स्लिप होते, तर त्यावेळेस हेल्मेट तुमच्या जे आहे कव्हरअप राहतं, म्हणजे निघत नाही तुमच्या पिन लॉक सिस्टीममुळे. आणि आतमध्ये बघाल तर ठीक आहे, एल साईजमध्ये मी हे मागवलेलं आहे. ठीक. आणि त्यात एक्स्ट्रा पण असं आहे की इथे जे आहे स्पीकरसाठी जागा दिलेली आहे. जर तुम्ही लॉंग राईड करत असाल, तुम्हाला जे काही सॉंग्स किंवा गाणी ऐकायची सवय असेल ऑन द राईडमध्ये, तर इथे छोटे स्पीकरचे साईज दिलेले आहे. ब्लूटूथचे स्पीकर तुम्ही बसू शकता, जे हेल्मेटसाठी प्रोव्हाइड होतात. तुम्हाला इव्हनली जे बाईक ॲक्सेसरीज भेटते तिथे भेटून जाईल तुम्हाला हेल्मेट स्पीकर. तुम्ही ते इथे अटॅच करू शकता, त्यांच्यासाठी जागा पण दिलेली आहे. आणि खास तर मला ब्लॅक पण आपला कलर आवडलेला आहे. ब्लॅकमुळं भेटत नाही आणि ब्लॅकची डिमांड जास्त प्रकारे आहे, तर तो अशा प्रकारे आहे. हे बघताय तुम्ही विचार. हे ग्लव्स मी मागवलेलं आहे. ही जी कंपनी आहे क्रुडेझरची कंपनी आहे. क्युरेझर नाव आहे इथे कंपनीचं ब्रँड आहे. ठीक आहे. हे मला 1500च्या आसपास पडलेलं आहे. ऑनलाईनच जे बाईक शॉप्स आहेत ॲक्सेसरीज, केरळामधील पॅन्टोत पिस्टॉप, तिथून मी हे मागवलेले आहे. 3-4 दिवसात येऊन गेले, पण बेस्ट क्वालिटी आहे. फक्त पॅडिंग दिलेली आहे इथे. ठीक आहे, इकडून पण पॅडिंग दिलेली आहे. इथे तुम्ही जर ऑन द राईडमध्ये फोन यूज करता तर टचेबलसुद्धा दिलेलं आहे बूट, की जेणेकरून तुम्ही फोन त्याच्यावर करू शकता यूजमध्ये. थोडा ग्लोसी इफेक्ट दिलेला आहे इथे. अशा प्रकारे हे रायडिंग ग्लव्ज आहे आणि हेल्मेट आहे.